साखर कारखान्यांमध्ये उपपदार्थाची निर्मिती आता बीओटी तत्वावर। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षमता आणण्यासाठी उपपदार्थांवर प्रक्रिया प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यासाठी सरकारने काही निकष निश्चित केले आहेत। याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आलाय। यातून साखर कारखाने हे आर्थिक अडचणीतून बाहेर पडतीलच, शिवाय शेतकऱ्यांच्या ऊसाला एफआरपी वेळेवर देता येईल असा आशावाद व्यक्त करण्यात येतोय। या निर्णयामुळे खासगी उद्योजकांना सहकारी कारखान्यांच्या जागेवर इथेनॉल, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि बायोगॅस सारखे प्रकल्प उभारता येणार आहेत। आता साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि संचालक मंडळ काय भूमिका घेतात यावरच या निर्णयाचं भवितव्य अवलंबून असेल। राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना उपपदार्थ उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षमता आणण्यासाठी उपपदार्थावर प्रक्रिया प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्यासाठी काही निकष आणि कार्यपद्धती निश्चित करून एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे। ते धोरण कोणतं आहे ते देखील पाहूयात। बीओटी पद्धतीचं स्वरूप। यामध्ये खासगी गुंतवणूकदाराने ठराविक कालावधीसाठी प्रकल्प उभारणं, त्याची मालकी राखणं, संचालन करणं आणि नंतर साखर कारखान्याकडे ती हस्तांतरित करणं असणार आहे। दुसरं आहे उभारणी। गुंतवणूकदार किंवा विकासक स्वतःच्या भांडवलातून हे युनिट उभारेल। मालकी गुंतवणूकदार विकासक ठराविक कालावधीसाठी म्हणजेच 5 ते 10 वर्षांसाठी त्या प्रकल्पाची मालकीही राखू शकतो। संचालन गुंतवणूकदार किंवा विकासक ठरलेल्या कालावधीमध्ये उत्पादन व देखभाल करेल आणि मिळणाऱ्या नफ्यातून साखर कारखान्यांना ठरल्याप्रमाणे देय रक्कम अदा करेल। हस्तांतरण ठरलेल्या कालावधीअंती प्रकल्प साखर कारखान्याकडे हस्तांतरित केला जाईल। आता बीओटी तत्वावर उभारण्यात येणाऱ्या उपपदार्थ उत्पादन प्रकल्पाची उद्दिष्ट नेमकी काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। उपपदार्थ उत्पादन प्रकल्पातून साखर कारखान्याला अधिकचं उत्पन्न हे जागेचं भाडं, कच्च्या मालाची किंमत यातून मिळून साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम करणं असणार आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये नवीन रोजगार व उद्योजकतेची संधी निर्माण करणं हे देखील यामधलं उद्दिष्ट आहे। साखर कारखान्यांच्या तांत्रिक आणि पर्यावरणपूरक आधुनिकीकरणाला चालना देणं हे देखील यातलं एक उद्दिष्टच आहे। खासगी व सहकारी क्षेत्रामध्ये पारदर्शक भागीदारी निर्माण करणं ही सगळी उद्दिष्ट याची असणार आहेत। ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।